मागणीला यश मिळताना दिसते। कोल्हापूरकरांना मुंबई हायकोर्टाचं खंडपीठ हवं होतं कोल्हापूरमध्ये आणि गेले अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या लढ्याला यश मिळत आहे आणि कोल्हापूरमध्ये सुरू होत आहे 18 ऑगस्ट पासून मुंबई हायकोर्टाचं खंडपीठ। नमस्कार, ज्ञानज्योती एज्युकेशन नागपूरच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे। करंट अफेअर्समध्ये आज आपण चर्चेतील मुद्दा कोल्हापूरकरांना मिळाले हक्काचं खंडपीठ या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत। मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ, या खंडपीठाची मागणी कोल्हापूरकर अनेक दिवसापासून करत होते आणि या मागणीचं स्वप्न कोल्हापूरकरांचं साकार झालेलं आहे आणि 18 ऑगस्ट 2025 पासून मुंबई हायकोर्टाचं खंडपीठ कोल्हापूरमध्ये सुरू होणार आहे। या खंडपीठाच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल, खंडपीठाच्या एकंदरीत मागणीचा इतिहास आणि कोल्हापूरकरांच्या लढ्याला मिळालेले यश या सगळ्या मुद्द्यांचा आपण धावता आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, कोल्हापूर या शहरामध्ये खंडपीठाची मागणी गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित होती आणि या बातमीमध्ये नेमकं काय आहे, कोल्हापूरकरांची खंडपीठाची मागणी किती वर्षापासून सुरू होती, खंडपीठ सर्किट बेंच यामध्ये काय फरक असतो, या सगळ्या घटनाक्रमावरती आपण धावता आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। कोल्हापूर खंडपीठाचे स्वप्न आता साकार झालेले आहे आणि 18 ऑगस्ट पासून कोल्हापूरमध्ये खंडपीठाचं कामकाज सुरू होणार आहे। या संदर्भातलं राजपत्र नुकतंच प्रकाशित झालेलं आहे, जे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसते। कोल्हापूर या शहराला ऐतिहासिक वारसा आहे आणि या ऐतिहासिक वारसा असलेल्या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ सुरू होत आहे। या संदर्भाने एक अधिसूचना काढण्यात आलेली आहे। या अधिसूचनेमध्ये नेमकं काय आहे या मुद्द्यांचा आपण या ठिकाणी विचार करूया। मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की कोल्हापूर येथील सर्किट बेंचचं कामकाज 18 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे आणि कोल्हापूर खंडपीठाच्या कार्यकक्षेमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, कोकणातील 2 जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे। या ठिकाणी होणारं जे खंडपीठ आहे, या खंडपीठामध्ये या 6 जिल्ह्यातील दिवाणी आणि फौजदारी प्रकरणे चालवली जातील। सुरुवातीच्या टप्प्यात आवश्यकतेनुसार न्यायाधीश, कर्मचारी वर्ग इथं भरण्यात येणार आहे आणि या अधिसूचनेनुसार कोल्हापूर खंडपीठ या खंडपीठाची मागणी आणि या मागणीमध्ये प्रामुख्याने प्रतापसिंग जाधव यांनी बजावलेली भूमिका ही अतिशय महत्वाची आहे। डॉक्टर प्रतापसिंग जाधव वकिलांसाठी ठरलेले आहे। गोवाळकर त्यांच्या अथक प्रयत्नातून आणि त्यांच्या लढ्यातून कोल्हापूरला मिळालेलं आहे हक्काचं खंडपीठ। कोल्हापूर सर्किट बेंच, उच्च न्यायालयाचे खंडपीठ आणि सर्किट बेंच नेमका फरक काय आहे या मुद्द्याचाही विचार आपण या ठिकाणी करणार आहोत। प्रलंबित खटल्याचा वेळेवर निपटारा करण्यासाठी आणि गतिमान न्याय प्रशासन जनताभिमुख करण्याच्या उद्देशाने उच्च न्यायालयाचे विभागीय न्यायालय म्हणजेच सर्किट न्यायालय सुरू करण्यात येत असतं। कलम 51(3) भारतीय राज्यघटना कलम 51(3) नुसार जलद न्याय आणि केसेसचा निपटारा करण्याच्या अनुषंगाने खंडपीठ, त्या खंडपीठाचं सर्किट न्यायालय स्थापन करण्याची तरतूद राज्यघटना कलम 51(3) मध्ये करण्यात आलेली आपल्याला दिसून येते। कलम 51(3) नुसार मुख्य न्यायाधीशांना वर्चस्व देण्यात आला असून त्यांना आवश्यक असल्यास राज्यपाल यांच्या संमतीने विनाविलंब सर्किट बेंच स्थापन करण्याचा अधिकार राज्यघटना कलम 51(3) मध्ये नमूद करण्यात आलेला आहे। राज्यपालांचा अध्यादेश आणि सर्किट बेंच काय आहे या संदर्भाने आपण माहिती पाहणार आहोत। भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये सर्किट बेंच हा जो शब्द आहे हा मुळातच ब्रिटिश न्यायव्यवस्थेपासून आलेला आपल्याला दिसून येतो। खंडपीठ ज्याचा अर्थ ज्या उच्च न्यायालयामध्ये एखाद्या प्रदेशातील खटल्यांचे प्रमाण जास्त आहे अशा ठिकाणी खटल्यांचा वेळेवर निपटारा करणे, न्याय प्रशासन, पारदर्शक प्रशासन आणि न्यायालयीन गतिमानता या दृष्टिकोनातून विभागीय न्यायालय म्हणजे सर्किट न्यायालय स्थापन करण्याची तरतूद करण्यात येते। जेथे खटल्यांची संख्या कमी आहे अशा ठिकाणी वर्षातील काही निवडक महिन्यामध्ये मुख्य न्यायमूर्तीच्या आदेशाने कामकाज चालवले जाते। ज्या राज्यामध्ये खटल्याचे प्रमाण नगण्य आहे परंतु सर्वसामान्य पक्षकारांना उच्च न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहणे अडचणीचे ठरते अशा ठिकाणी खटले चालविण्यासाठी
सर्किट बेंचची स्थापना करण्यात येते। अर्थातच काय तर सर्किट बेंच आणि खंडपीठ यामध्ये असलेला फरक आपण या ठिकाणी लक्षात घेतोय। तर सर्किट बेंच म्हणजे काय तर एखाद्या ठिकाणी खटल्यांचं प्रमाण कमी आहे त्यावेळेस मुख्य न्यायमूर्तीच्या आदेशान्वये किंवा मुख्य न्यायमूर्तीच्या आदेशान्वये या खटल्यांचा निकाल लावण्यासाठी तिथे केसेस लढवल्या जातात, सुनावणी घेतली जाते। अशा बेंचला आपण सर्किट बेंच म्हणून ओळखतो। सर्किट बेंच असेही त्यामध्ये दोन प्रकार आहेत। सर्किट बेंच मध्ये घटनेशी संबंधित कॉन्स्टिट्यूशनल मॅटर प्रकरणे थेटपणे दाखल करता येत नाही। परीक्षेच्या अनुषंगाने ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे। सर्किट बेंच मध्ये दोन प्रकार आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने सर्किट बेंच मध्ये कॉन्स्टिट्यूशनशी संबंधित संविधानाशी संबंधित जे मॅटर्स असतात ते थेटपणे दाखल करून घेता येत नाही। पुढे राष्ट्रपतीच्या अध्यादेशाने करता येते खंडपीठाची स्थापना। राष्ट्रपतींच्या अध्यादेशाने कायमस्वरूपी उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यासाठी राष्ट्रपतीचा अध्यादेश अतिशय महत्त्वाचा असतो आणि राज्य पुनर्रचना कायदा 1956 या कायद्यामध्ये कलम 51(2) अनुसार राज्य शासनाचे खंडपीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव मुख्य न्यायाधीशाच्या परवानगीने राष्ट्रपतीकडे सादर करण्यात येत असतो आणि त्याचप्रमाणे मुख्य न्यायाधीश खंडपीठाच्या प्रस्तावावर राष्ट्रपतीची अनुमती मिळण्यापूर्वी राज्यपालाची संमती घेणे बंधनकारक आहे। त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येतो आणि केंद्र सरकारकडून खंडपीठाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर हा प्रस्ताव राष्ट्रपतीच्या अध्यादेशासाठी पाठवला जातो आणि राष्ट्रपती अध्यादेशाद्वारे खंडपीठाची स्थापना करण्याची अधिसूचना काढत असतात। एकंदरीतच ही प्रक्रिया आपण पुनश्च थोडक्यात पाहूया। राष्ट्रपतीच्या अध्यादेशाने करण्यात येत असते खंडपीठाची स्थापना। खंडपीठाची स्थापना करण्यासाठी उच्च न्यायालय ज्या राज्यामध्ये कायमस्वरूपी आहे त्या ठिकाणी राज्य पुनर्रचना कायदा 1956 कलम 51(2) नुसार खंडपीठाची स्थापना करण्यासाठी मुख्य न्यायाधीशाच्या परवानगीने हा प्रस्ताव राज्यपालाकडे सादर केला जातो। राज्यपालाकडून हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जातो। केंद्र सरकारकडून हा प्रस्ताव अंतिम अनुमतीसाठी राष्ट्रपतीकडे पाठवला जातो आणि राष्ट्रपतीच्या अध्यादेशाद्वारे खंडपीठाची स्थापना करण्यात येत असते। खंडपीठ 1982 पासून कोल्हापूरकरांची मागणी खंडपीठासाठी सुरू होती। कोल्हापूरकरांचा सुरू असलेला हा लढा आणि या लढ्याला यश मिळताना आपल्याला दिसतंय। कोल्हापूरकरांची खंडपीठाची मागणी पूर्ण होताना दिसते आणि या खंडपीठाचा कामकाज सुरू होत आहे 18 ऑगस्ट 2025 पासून। थोडक्यात काय तर आपण या ठिकाणी कोल्हापूरकरांच्या या मागणीचा आणि खंडपीठ मिळवण्याच्या संघर्षाचा धावता आढावा या संदर्भाने घेणार आहोत। घटनाक्रम जर आपण पाहायचं म्हटलं तर कराड या ठिकाणी 1982 साली कोल्हापूरकरांनी पहिल्यांदा लढा उभा केला होता, तो म्हणजे वकिलांची परिषद कराड या ठिकाणी 1982 मध्ये भरलेली होती आणि याच परिषदेमध्ये कोल्हापूर या ठिकाणी खंडपीठ स्थापनेची एक शाखा स्थापन व्हावी म्हणजे मुंबई हायकोर्टाचं खंडपीठ स्थापन व्हावं ही मागणी पहिल्यांदा करण्यात आलेली होती। औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयानंतर किंवा निर्मितीनंतर कोल्हापुरात 1983 पासून खंडपीठाच्या मागणीला जोर वाढताना आपल्याला दिसून येतो। पहिल्या टप्प्यातील आंदोलनात 1983 पासून कोल्हापुरात हे आंदोलन सुरू झाले आणि तत्कालीन कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने 6 जिल्ह्यातील वकिलांचं संघटन एकत्रित करून या मागणीला समर्थन देत असताना प्रामुख्याने ही मागणी ठोसपणे मांडलेली होती। दुसऱ्या टप्प्यात 2010 पासून पुन्हा सुरुवात झाली आणि 6 जिल्ह्यातील वकिलांची कराड येथे पहिली परिषद भरली 2013 मध्ये आणि या परिषदेमध्ये कोल्हापूर या ठिकाणी खंडपीठाची मागणी करण्यात आलेली होती। 6 जिल्ह्यातील वकिलांची कोल्हापुरात दुसरी परिषद 30 सप्टेंबर 2023 रोजी भरली आणि तब्बल 55 दिवस साखळी उपोषण कोल्हापूर या ठिकाणी खंडपीठाची स्थापना करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी वकिलांच्या संघटनेने केलेला आपल्याला दिसून येतं आणि तब्बल 55 दिवस चाललेल्या या साखळी उपोषणामध्ये न्यायालयीन कामकाजापासून वकील अलिप्त राहतात। 29 ऑगस्ट ते 23 ऑक्टोबर पर्यंत हे आंदोलन केलेलं आपल्याला दिसून येतं। तिसरी वकिलांची परिषद भरलेली आहे 2024 ऑगस्ट 2024 मध्ये आणि एकंदरीतच या आंदोलनाला यश मिळताना आपल्याला दिसते आणि या वकिलांनी बार असोसिएशनच्या माध्यमातून उभारलेल्या या लढ्याला आणि वकिलांच्या संघटनिक शक्तीच्या समोर सरकारला सुद्धा खंडपीठ स्थापन करण्याचा निर्णय घ्यावा लागलेला आहे। तत्कालीन राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाकडून खंडपीठाचा ठराव आहे
तो सप्टेंबर 2013 मध्ये मंजूर करण्यात आला होता। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कोल्हापूर खंडपीठासाठी 1100 कोटीची घोषणा 2015 मध्ये केलेली। त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमध्ये भेट दिलेली होती। त्या निमित्ताने त्या भेटीमध्ये 22 ऑगस्ट 2024 रोजी एक निवेदन देण्यात आलेलं होतं आणि या निवेदनामध्ये कोल्हापूर या ठिकाणी खंडपीठ स्थापन करण्याची मागणी करण्यात आलेली होती। खंडपीठासाठी म्हणजेच कोल्हापूरमध्ये खंडपीठ स्थापन व्हावं याकरता पंढरपूर जिथे रथयात्रा 4 एप्रिल 2025 रोजी काढण्यात आलेली होती आणि एकंदरीत हा सगळा घटनाक्रम या सगळ्या घटनाक्रमाचा परिणाम म्हणूनच कोल्हापूरकरांना काय मिळालेलं आहे तर खंडपीठ मिळालेलं आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून कोल्हापूर खंडपीठाला जाहीर पाठिंबा 28 सप्टेंबर 2025 मुंबई येथे करण्यात आलेला होता। उच्च न्यायालयाच्या समितीकडून कोल्हापूरला खंडपीठ स्थापन करण्यासाठी येऊन पाहणी केली 9 जुलै 2025 रोजी आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्य यांच्याकडून सर्किट बेंचची स्थापना करण्यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली 1 ऑगस्ट 2025 रोजी आणि त्यानंतर आपल्याला एकंदरीत या सगळ्या लढ्यातून आपल्याला कोल्हापूरकरांसाठी हक्काचं खंडपीठ मिळताना दिसते। आपण भारतीय न्यायमंडळाची रचना जर पाहिजे म्हटलं सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालय ही भारतीय न्याय व्यवस्थेची रचना असलेली आपल्याला दिसून येते। सर्वोच्च न्यायालयामध्ये कामकाज प्रामुख्याने सरन्यायाधीशांच्या आदेशाप्रमाणे आणि त्यांच्या नियंत्रणाखाली जातं। उच्च न्यायालय, मुख्य न्यायाधीश आणि जिल्हा न्यायालयामध्ये जिल्हा न्यायाधीश यांच्या नियंत्रणामध्ये कामकाज चालताना आपल्याला दिसून येते। भारतीय न्याय व्यवस्थेबद्दल आपण उद्धरता घेऊया। भारतीय न्याय व्यवस्थेच्या संदर्भाने विचार करत असताना भारतामधली न्याय व्यवस्था ही एकेरी स्वरूपाची आहे। सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालय। एकंदरीतच कलम 124 नुसार भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 26 जानेवारी 1950 रोजी करण्यात आलेली होती। तत्पूर्वी भारतीय सरकार कायदा 1935 तुम्हाला माहितीच आहे 1935 मध्ये भारतामध्ये फेडरल कोर्टची स्थापना करण्यात आलेली होती। ब्रिटिशकालीन भारताचा इतिहास आपण जेव्हा पाहतो त्यामध्ये फेडरल कोर्ट हे दिसतं। फेडरल कोर्टच्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 26 जानेवारी 1950 रोजी कलम 124 नुसार करण्यात आलेली आहे। न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार हा संसदेला असतो आणि सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेच्या वेळी एकूण सदस्य संख्या 8 होती जी सध्या 34 झालेली आहे 2019च्या बदलानुसार। सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश होते M.H. केमिया आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायालय आहे ते आपल्याला दिल्ली येथे असलेलं दिसून येते। सर्वोच्च न्यायालय हे प्रामुख्याने राज्यघटनेचा अर्थ लावण्याचं काम करते। त्याच पद्धतीने राज्य संस्थेने तयार केलेले कायदे कायदेशीर आहेत त्यांची वैधानिकता तपासणे, राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून त्यांची व्हॅलिडिटी तपासणे, व्हेरिफिकेशन करणे याचं काम सर्वोच्च न्यायालय करत असते आणि सर्वोच्च न्यायालय ज्युडिशियल रिव्ह्यू न्यायिक पुनर्विलोकन आणि न्यायिक सक्रियतेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावत असते। म्हणून सर्वोच्च न्यायालय त्यानंतर उच्च न्यायालय राज्य क्षेत्रामध्ये असलेले जे खटले आहेत ते खटले निकाली काढण्याच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात येते। उच्च न्यायालय हे 1 किंवा 2 राज्यासाठी असू शकते किंवा 1 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी सुद्धा उच्च न्यायालय कार्यरत असते। उच्च न्यायालय भारतीय राज्यघटना कलम 234 ते 231 मध्ये याची तरतूद करण्यात आलेली आहे। सध्या भारतामध्ये 25 उच्च न्यायालय असलेले आपल्याला दिसून येतात आणि ओझरता आढावा आपण घेऊयात मुंबई उच्च न्यायालयाच्या संदर्भाने। मुंबई उच्च न्यायालय मुख्य खंडपीठ मुंबई या ठिकाणी आहे। नागपूर खंडपीठ, औरंगाबाद खंडपीठ जे 1981 मध्ये स्थापन करण्यात आलेलं होतं। मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत गोवा खंडपीठ आहे। ज्या गोवा खंडपीठामध्ये गोवा, दादरा नगर हवेली, दमन दीव सारखे आहे जे पंचस्थित असलेलं आपल्याला दिसून येतं आणि यासोबतच हायकोर्ट मुंबई हायकोर्टाचे सर्किट बेंच खंडपीठ कोल्हापूर या ठिकाणी स्थापन करण्यात आले स्थापन होणार आहे आणि जिचं कामकाज 18 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये कोल्हापूर येथे स्थापन झालेलं खंडपीठ याबद्दलची माहिती घेतलेली आहे। आपण पुन्हा भेटूया पुन्हा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत तुम्ही ज्ञानज्योती एज्युकेशनला लाईक करा, फॉलो करा आणि आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा। धन्यवाद।